अमित शहा खासदारांच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी आता TV9 मराठीवर। विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही सूत्रांमार्फत कळतंय। तुम्ही निश्चिंत रहा, अमित शहा यांनी खासदारांना हा शब्द दिल्याची माहिती। श्रीकांत शिंदेंवर बंडखोर खासदारांच्या समन्वयाची जबाबदारी असल्याचंही सूत्रांमार्फत कळतंय। मोठ्या कामांचा विषय एखाद्या कॅबिनेट बैठकीत घेऊ, शहांचं एकनाथ शिंदेंसमोर बंडखोर खासदारांना आश्वासन, सूत्रांची माहिती। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रमोद, काय सांगाल या बैठकीतली इनसाइड स्टोरी? वृषाली, 45 मिनिट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर बंडखोर खासदारांची बैठक पार पडली। प्रत्येक खासदारांना आपली काही कामं आहेत त्या कामांच्या अनुषंगाने मुद्दे अमित शहा यांच्या समोर प्रत्येकी मांडले। म्हणजे प्रत्येक खासदारांना आपल्या आपल्या मतदारसंघातील काही मुद्दे आहेत ते सविस्तरपणे मांडले। हे सगळे मुद्दे मांडत असताना अमित शहा यांच्याकडून शब्द दिला गेलेला आहे सगळ्या खासदारांना की तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही विकासासाठी सोबत आलेला आहात, तुम्ही कुठलीही काळजी करू नका, अशा पद्धतीचा शब्द अमित शहा यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या समोर या सगळ्या बंडखोर खासदारांना दिला गेलेला आहे। श्रुती, अमित शहा यांच्याकडून स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे की तुमची जी काही कामं आहेत ती केंद्रीय खासदार श्रीकांत शिंदे यांना सांगा। श्रीकांत शिंदे यांच्या समन्वयातून आपण सगळी कामं तुमच्या विकासाची मार्गी लावू, अशा पद्धतीची माहिती देखील अमित शहा यांनी सगळ्या खासदारांना दिलेली आहे। अमित शहा असंही म्हणाले की येत्या काळामध्ये जी बैठक होईल त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये तुमच्या मतदारसंघातील एखादा जो मोठा विषय आहे, जो मोठा विषय कॅबिनेटच्या बैठकीमध्येच मंजूर करावा लागू शकतो, अशा पद्धतीचा जो विषय आहे तो विषय एखाद्या कॅबिनेटमध्ये आपण मार्गी लावू, अशाही पद्धतीचा शब्द अमित शहा यांच्याकडून सगळ्या खासदारांना दिला गेलेला आहे। अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमची कामं श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून मार्गी लागू, म्हणजे सगळ्या समन्वयाची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्याकडून दिलेली आहे। कालची जी बैठक 45 मिनिटाची वृषाली पार पडली त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे विकास कामांच्या अनुषंगाने चर्चा झालेली आहे आणि त्या विकास कामांच्या चर्चेसाठी अमित शहा यांच्याकडून सगळ्या खासदारांना शब्द दिला गेलेला आहे, अशा पद्धतीची माहिती विश्वसनीय सूत्रांनी TV9 मराठीला दिलेली आहे। नक्कीच धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।